नमस्कार लाडके बहिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण एप्रिल 2026 मध्ये काही नवीन हालचाली दिसत आहेत आणि त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. मित्रांनो, काही बातम्यांमध्ये आणि चर्चांमध्ये असा उल्लेख येतोय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रक्रिया व्यवस्थित आणि अचूक ठेवण्यावर भर दिला आहे. आता याचा अर्थ काय? मित्रांनो, सरकार आता फक्त डिस्ट्रीब्युशनवर नाही तर व्हेरिफिकेशन आणि ॲक्युरसीवर फोकस करत आहे. योग्य लाभार्थी कोण, चुकीचा डेटा कुठे आहे, डुप्लिकेट एंट्रीज आहेत का, हे सगळं तपासलं जात आहे. मित्रांनो, म्हणूनच एप्रिल महिन्यात काही लोकांना डिले जाणवत आहे. पण हा डिले प्रॉब्लेम नाही, हा फिल्टरिंग प्रोसेस आहे. मित्रांनो, सिस्टीम आता 3 स्तरांवर काम करत आहे. फर्स्ट लेवल बेसिक व्हेरिफिकेशन, सेकंड लेवल डेटा मॅचिंग, थर्ड लेवल फायनल अप्रूव्हल. आणि जर तुम्ही कुठेही अडकलात तर तुमचा पेमेंट होल्ड होऊ शकतं. मित्रांनो, आता प्रॅक्टिकल गोष्ट, आजच चेक करा, तुमचं नाव आणि आधार मॅच आहे का, बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहे का, मोबाईल नंबर चालू आहे का. मित्रांनो, अजून एक हिडन पॉईंट, सिस्टीम आता इनॅक्टिव्ह प्रोफाईलला रिस्क मानतो, म्हणून आजच एक छोटं ट्रान्झॅक्शन करा. मित्रांनो, हा काळ टेस्टिंगचा आहे आणि जो प्रिपेअर्ड असेल तोच पुढे जाईल. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.